महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, स्वर्गीय खासदार मुकेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी स्वर्गीय रसिकलाल पटेल उर्फ पप्पाजी यांच्या दातृत्वाचा वारसा सातत्याने कायम सुरू ठेवला आहे। पटेल परिवाराने गरजू व सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या पप्पाजी की थाली या स्तुत्य उपक्रमाचा आज 15 मे रोजी 6वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती KD पाटील, दिलीप लोहोर, हेमंत पाटील, नरेंद्र पाटील, सतीश पाटील, भालेराव माळी, विनायक कोळी यांच्यासह कार्यकर्ते व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसार माध्यमांशी बोलताना भूपेशभाई म्हणाले की शिरपूर शहर व तालुक्यातील गरजू व सर्वसामान्य नागरिकांसाठी अल्पदरात पोटभर जेवणाची पप्पाजी की थाली गेल्या 6 वर्षापासून सुरू करण्यात आली आहे। अतिशय स्वादिष्ट व घरची जेवणाची चव या पप्पाजी की थालीला असून गरजू नागरिक गेल्या 6 वर्षापासून याचा लाभ घेत आहेत। 6व्या वर्धापन दिनानिमित्त आज पप्पाजी की थाली फक्त 20 रुपयांमध्ये खास स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे। वर्धापन दिनानिमित्त पप्पाजी की थाली महाराजा कॉम्प्लेक्स शिरपूर जिल्हा धुळे येथे खास मेनू कढी, पुलाव, पुरी, मटर, पनीर, आमरस, खमण, सलाद व पापड फक्त 20 रुपयांमध्ये उपलब्ध केले असल्याची माहिती भूपेशभाई पटेल यांनी दिली आहे। तेव्हा आपल्याला माहिती पडतं की काय काय तकलीफ आहे लोकांना आणि व्यापारी जे इथे राहतात त्यांचे शॉपवर, दुकानावर काही लोक काम करतात, त्यांना माहीत नसतं की जेवण कुठे करायचे। काही व्यापारींना दुसऱ्या गावाचे व्यापारी आले तर ते इथे घेऊन येतात, कारण की चांगली क्वालिटी, आणि त्या हिशोबाने आम्ही 20 रुपयामध्ये थाली चालवतो आहे। 6 वर्ष झाले, आजपासून 7वं वर्ष लागतं आहे। दरवर्षी आमची इच्छा आहे की या दिवशी सगळ्यांना फ्री जेवण द्यायचं आमचा एक विचार आहे, ते आम्ही मानसमध्ये आम्ही काम करतो आहे।